नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनपटातील महत्त्वाच्या घटना, शिवचरित्र या आपल्या व्हिडिओंच्या मालिकेतून पाहणार आहोत. मागील व्हिडिओत आपण तानाजी मालुसरे यांचा कोंढाण्यावरील लढा पाहिला, तर या व्हिडिओत आपण शिवरायांचा राज्याभिषेक पाहणार आहोत. शिवचरित्र भाग 14. शिवरायांचा राज्याभिषेक. राज्याभिषेक का? रायरेश्वरासमोर शिवरायांनी व काही मावळ्यांनी मिळून स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा केली. या कार्यात त्यांच्यावर कित्येक संकटे आली, पण या सर्वातून राजे मोठ्या शौर्याने तर कधी चातुर्याने पार पडले. लढता लढता अनेक सहकाऱ्यांनी आपला प्राण गमावला. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी, शिवा काशीद यासोबतच अनेक मावळे दारात पडले. या अथक प्रयत्नानंतर स्वराज्य उभे राहिले. शत्रूवर वचक बसला. या स्वराज्याला इतर राजे रजवाड्यांनी मान्यता द्यावी म्हणून राजांनी राज्याभिषेकाचा बेत आखला. कित्येक शेकडो वर्षांनंतर सर्व धर्मांना समान वागवणारा, प्रजेला न्याय व सुख देणारा राजा या महाराष्ट्र भूमीत निर्माण झाला होता. हे राज्य सर्वांसाठी समान आहे हे या जगाला समजलं पाहिजे म्हणून राजांनी राज्याभिषेक करण्याचे ठरवले. आता आपण पाहू राजधानी दुर्गेश्वर रायगड. राज्य निर्माण झाले. आता वेळ होती राज्याच्या राजधानीची. यासाठी राजांच्या नजरेत जावळीचा भक्कम असा रायगड समोर होता. रायगडावरून संपूर्ण स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते. शत्रूवर नजर ठेवणे सोपे होते. रायगड हा एक भक्कम किल्ला होता. सोबत मराठ्यांची ओळख असलेल्या गनिमी काव्याच्या युद्धनीतीच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असल्या स्थानी होता. आता आपण पाहू तयारी समारंभाची. राजाने चिपळूणला जाऊन सैन्याची पाहणी केली. प्रतापगडावर आई भवानीचा आशीर्वाद घेतला. भवानी मातेला सोन्याचे छत्र अर्पण केले. नंतर शिवरायांनी सोन्याचे सिंहासन तयार करून घेतले. त्याला मौल्यवान रत्ने जडली होती. 32 मन सोन्याचे सुवर्ण सिंहासन दुर्गेश्वर रायगडावर प्रस्थापित करण्यात आले. त्यावर शुभ्र छत्र बसवले. राजे रजवाडे, विद्वान, पुरोहित, सरदार व कामदार सर्वांना आमंत्रण गेले. राज्याभिषेकाचा पौरोहित्य करण्यासाठी काशीवरून गागा भट्ट याला बोलवण्यात आले. शिवरायांनी राज्याभिषेकाची तयारी यथासांग केली. सप्तगंगा आणि तिन्ही समुद्राचे जल आणले गेले. रायगडावर सुमारे 50,000 माणसे जमली. त्यासाठी सर्वत्र तंबू, राहुट्या व डेऱ्यांची सोया करण्यात आल्या. आता आपण पाहू एक अद्वितीय सोहळा. राज्याभिषेकाचा दिवस उजाडला. महामंगल दिवस असतो. वाद्य वाजू लागले. सगळीकडे आनंद पसरला होता. शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले. त्यांच्यावर छत्रछत्र धरण्यात आले. तूप, दही, मध यांचे कलश पुरोहितांच्या हातात होते. गागा भट्ट यांच्या हातात सोन्याची घागर होती. तिच्यात गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कावेरी, नर्मदा आणि कृष्णा या नद्यांचे पाणी होते. घागरीच्या 100 छिद्रातून राजांचा जलाभिषेक झाला. मग राजांनी आई व राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पाया पडले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी केलेल्या 30 वर्षांच्या कष्टाचे चीज झाले. स्वतःच्या मनात धरलेलं आपलं राज्य आज अस्तित्वात आलं याचं समाधान माँसाहेब जिजाऊंना झाले. नंतर राजे आपल्या सिंहासनाकडे गेले. आपल्या सिंहासनावर चढताना राजांच्या डोळ्यात अश्रू आले. आपले सर्व साथीदार मावळे ज्यांनी स्वराज्यासाठी आपला जीव गमावला त्या सर्वांची आठवण राजांना झाली. नंतर राजे सिंहासनावर विराजमान झाले. जवळ महाराणी सोयराबाई व युवराज संभाजीराजे एका बाजूस बसले. बाजूस अष्टप्रधान मंडळी उभी राहिली. गागा भट्ट यांनी सोन्या मोत्याच्या झालरीचे छत्र राजांच्या डोक्यावर धरले व मोठ्याने म्हणाले, आस्ते कदम महाराज, गडपती, गज अश्वपती, भूपती,
प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतास सिंहासनाधीश्वर महाराजधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. सर्वांनी जय जयकार केला. गडांवर तोफांचा गडगडाट झाला. या प्रकारे सन 6 जून 1674 मध्ये माझा राजा छत्रपती झाला. त्याच दिवशीपासून महाराजांनी राज्याभिषेक हा शक सुरू केला. शिवराय शककर्ते झाले. त्यांनी आपली स्वतंत्र नाणी पाडली. निरनिराळ्या देशांचे वकील या समारंभाला हजर होते. शिवरायांच्या राज्याभिषेकाची कीर्ती सर्वत्र पसरली व स्वराज्य नावाची संकल्पना हळूहळू संपूर्ण जगात गाजली. जय जिजाऊ, जय शिवराय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही शिवचरित्र कथा मालिका तुम्हाला कशी वाटली यावर तुमचा अभिप्राय जरूर कळवा. भेटूयात पुन्हा अशाच एका नव्या छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.